माझा असाच प्रश्न आहे शिवसाहेबाला की धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्याला नसते. हे धोरणात्मक निर्णय ठरवण्याचे अधिकार सभागृहाला असते. पण सभागृह नसताना शिवसाहेबांनी भरमसाठ वाढ केली. मला असं वाटतं की याच्यामध्ये शिवसाहेबाच्या माग कोणाचा तरी हात आहे. कारण 3.5 वर्ष झाले प्रशासकीय राजवटीत शिवसाहेबांनी वाढवलं नाही. पण याच वर्षी काऊन वाढवलं? कारण की पुढे निवडणुका नगरपालिका. काटोलच्या जनतेवर लादलेली भाडेवाढ नगर परिषद प्रशासकांनी त्वरित मागे घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिगंबर डोंगरे यांनी दिला आहे. बहुजन वंचित क्रांती सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नगर परिषद परिसरात निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक धनंजय बोरीकर यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. काटोल नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी ठराव क्रमांक 1310 नुसार काटोल शहरातील खाजगी पाणीपट्टी कर, कॉव्हेंटची फी, मालमत्ता कर, लीज हस्तांतरण शुल्क, पाणी पुरवठा टँकर, गोरगरीब विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध असलेली वाचनालय फी, रुग्णवाहिका शुल्क अशा आवश्यक सेवांमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. ही वाढ म्हणजे गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडणारी आहे. या भाववाढीच्या विरोधात काटोलच्या सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारावे तसेच प्रशासक अधिकाऱ्यांनी भाववाढीचा लादलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा. अन्यथा काटोल शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून प्रशासनाला देण्यात आला. निवेदन सादर करतेवेळी बहुजन वंचित क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा काटोल नगर परिषदेचे माजी सभापती दिगंबर डोंगरे यांच्यासह नरेंद्र राऊत, देविदास घायवट, दिनकरराव थोटे, प्राध्यापक रामेश्वर डोंगरे, माजी नगरसेवक राजेश वानखेडे, संदीप माहुलकर, धीरेंद्र सोनटक्के, निर्मला राक्षे, मीना पाटील, ललिता दुपारे, प्रज्ञा डोंगरे, पूजा निकोसे, विनायक ढोणे, विश्वेश्वर चव्हाण, निळकंठ गजभिये, नामदेवराव बगवे, शंकरराव सावरकर, अक्षय येवले, ललित चोखांद्रे, ओंकार मलवे, दिलीप लांजेवार, रोशन भक्त, रमेश हजारे, मारुती सुकाम, बंटी मुन, मनोहर घोरपडे, किशोर गायकवाड, फिरोज शेख, कविता मडके, आशा मेंढे, रजनी ढोके, प्रज्ञा बांगर, ज्योती भालेराव, रमा मडके, शिला स्नेसर, छाया क्षीरसागर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बहुजन वंचित क्रांती सेना व गावकरी, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक बांधवांच्या वतीनं नगर परिषद काटोलचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना आम्ही एक निवेदन दिलं. निवेदन यासाठी होते की ठराव क्रमांक 1310 अंतर्गत शिवसाहेबांनी काटोल नगर शहरामधला पाणी पुरवठ्याच्या क्षेत्रात 1218 रुपये मोठ्या प्रमाणे नळ वाढ केली. मालमत्ता कर वाढवल्या. ई लायब्ररीचे जे 200 रुपये होते त्याच्यामध्ये वाढ केली. कॉन्व्हेंटची वाढ केली. टँकरचं जे 200 रुपये होते त्याच्यामध्ये 500 रुपये अशी वाढ केली. आणि ज्या आवश्यक सेवा आहे नगर परिषद क्षेत्रातल्या त्या सेवेमध्ये भरमसाठ त्या ठिकाणी वाढ केली. आम्ही आताच निवेदन दिल्यानंतर शिवसाहेबांना विचारलं. मी सुद्धा गेल्या 15 वर्षापासून या सभागृहाचा एक सदस्य आहे. सभागृहामध्ये काय होतं काय नाही, कशा प्रकारे धोरणात्मक ठरवलं तर धोरण ठरवते हे मला माहित आहे. माझा असाच प्रश्न आहे शिवसाहेबाला की धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्याला नसते. हे धोरणात्मक निर्णय ठरवण्याचे अधिकार सभागृहाला असते. पण सभागृह नसताना शिवसाहेबांनी भरमसाठ वाढ केली. मला असं वाटतं की याच्यामध्ये शिवसाहेबाच्या माग कोणाचा तरी हात आहे. कारण 3.5 वर्ष झाले प्रशासकीय राजवटीत शिवसाहेबांनी वाढवलं नाही. पण याच वर्षी काऊन वाढवलं? कारण की पुढे निवडणुका नगरपालिकेची आहे आणि सगळेजण जबाबदारी घेणार नाही की मी वाढवलं. सगळे म्हणतील की शिवसाहेबांनी वाढवले. पण शिव काही इच्छा रहिवाशी नाही. शिवची काही नाळपणी इथं घडली नाही. शिवचं काही घरदार इथं नाही आहे. शिवला आज नाही उद्या बदली करून जायचंच आहे. पण शिवसाहेबाच्या माध्यमातून कोणीतरी या ठिकाणी जनतेवर भुर्दंड लागत असेल तर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतोय. आणि पुढील काळामध्ये हे सत्तेत बाहेर येईल की शिवसाहेबाच्या माध्यमातून कोणी हे टॅक्स वाढवून द्यायला लावले. निश्चितच गोरगरिबाची कंबरडी मोडणारा कार्यक्रम आहे. एक तर महागाई एवढी वाढली की घर चालवणं कठीण झालं. त्याही पलीकडे आता टॅक्स वाढणं, शाळेची फी वाढवणं हे फार असं कठीण झालंय. त्यामुळे या गोष्टीच्या घटनेचा निषेध करण्याकरता आम्ही आलो. जर शिवसाहेबांनी या ठिकाणी भाडेवाढ रद्द केली नाही
तर आम्ही कलेक्टरला निवेदन देऊन 308 अंतर्गत हा ठराव रद्द करण्याचे कार्यक्रम करण्यासाठी आम्ही निवेदन देऊ अशा प्रकारची विनंती करतो. तर शिवसाहेबांकडे जे धोरण जे ठराव आहे मान्य कलेक्टर साहेबांना 308 कलम 308 अंतर्गत हा ठराव रद्द करून जनतेला न्याय देण्याची भूमिका आम्ही करणार आहोत. कलेक्टर साहेबाला हे ठराव रद्द करण्याचे अधिकार आहे. मी स्थानिक सगळ्या नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना विनंती करेन की कलेक्टर साहेबांकडे जाऊन हा ठराव रद्द करून गावच्या जनतेचे लाडलेला भुर्दंड आहे तो कॅन्सल करून सहकार्य करावं.